नमस्कार, राधे राधे. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि खरं तर ना सूचनांमुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगणार आहे की मी ह्या गोड मिठूंसाठी मी ह्या आपल्या बाल्कनीच्या रेलिंगवर असं काय बांधलं आहे की ज्यामुळे ना त्यांचा पाय बिलकुल आता इथून पुढे कधीही घसरणार नाही. पावसाळ्यात तर आहे ना कसं आहे पहा, ह्या छोट्या जीवांची खूप काळजी घ्यावी लागते आणि मी ती घेते सुद्धा. खरं सांगायचं तर आहे ना, मी ह्या रेलिंगवर आहे ना पहिल्या दोऱ्या बांधायचे बरं का, म्हणजे इथून मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहाल तर आहे ना मी त्याच्यावर दोऱ्या बांधायचे. पण पावसाळ्यात ना त्या दोऱ्या सतत ओल्या राहिल्यामुळे खूप खराब व्हायच्या, त्याच्यामध्ये घाण साचायची आणि जसं की त्या कुजायच्या. त्यामुळे पक्ष्यांच्या स्वच्छतेमुळे किंवा आपल्याला आरोग्याची स्वच्छ म्हणजे काळजी घ्यावी लागते आणि स्वच्छता ही आपल्या बाल्कनीमध्ये सुद्धा पक्षी येत असतील तर आपल्याला ठेवावी लागते. त्यामुळे मी काय करायचे की पावसाळ्यात तर त्या दोऱ्या ठेवायचे, पण उन्हाळा आला ना की मी त्या दोऱ्या काढून टाकायचे. आणि आता तर ह्या पक्ष्यांना सवय झाली, उन्हाळ्यात तर ते छान बसतात ते रेलिंगवर सुद्धा येऊन. पण पावसाळ्यात मात्र काय होतं, मी त्या दोऱ्या नेहमी बांधते आणि दरवर्षी बांधते. तर तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. मी ह्या वर्षी काय केलंय की एक ना मी नवीन आयडिया केली आहे की ज्यामुळे हे पक्षी पण सुरक्षित राहतील आणि त्यांचे पाय पण घसरणार नाहीत आता ह्या रेलिंगवरून. आता एक काय आयडिया केली ती जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही आपला लॉंग व्हिडिओ आहे आपल्या पेजवर पोस्ट केलेला, तो पाहिला तुम्ही अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर ती आयडिया आवडली असेल ना तर ती पण तुम्ही कमेंट करून सांगा. त्यामुळे आता काय होईल की जसं की आता हे रेलिंग आहे ना ते पण मला स्वच्छ करता येईल. कारण खूप साऱ्या दोऱ्या लावल्या की ती घाण साचती, ओल्या होतात. पण आता असं काही इथून पुढे होणार नाही. ह्यावेळेस जरा काहीतरी म्हटलं नवीन आयडिया करून पाहूया आपण. आणि तुमच्या प्रत्येक कमेंटमधून आहे ना, खरं सांगू का तुम्हाला, ह्या पक्ष्यांवरील प्रेम जे आहे ना ते मला दिसतंय आणि खरं त्यामुळे मला पण एक ना चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. तर खरं तर तुम्हाला मनापासून धन्यवाद, तुमचे इतक्या छान छान कमेंट करता तुम्ही त्याबद्दल. तर आता तुम्ही पाहू शकता की हा माझा जुना व्हिडिओ आहे, 2022 मधला आहे. जसे हे पोपट माझ्या बाल्कनीमध्ये यायला सुरुवात झाली 4-5 वर्षापूर्वी, तेव्हापासून या पोपटांनी मला कामालाच लावली आहे. दरवर्षी त्या दोऱ्या बांधायच्या आणि पुन्हा काढायच्या, असंच असतं. पण चला असो, ते मुके जीव आहेत, ते तरी बिचारे कसे बसणार त्याच्यावर. त्यामुळे हे सगळं दरवर्षी मला काम करावं लागतं. आणि आता छान येतात पहा, खाऊ खातात. तर आता मी जसं की एक नवीन आयडिया केल्यामुळं काय होतंय, मी आता पाहते 8 दिवस त्यांना छान बसता येतंय. मी जे काही आयडिया केल्यामुळं त्यांना ग्रीप धरून बसता येतं बरं का, छान ग्रीप मिळते त्यांना त्याच्यावर बसायला. आणि ते छान आता फिडरवर पण येतात, छान खाऊ खातात. आता त्यांचा पाय पण बिलकुल घसरत नाही. तर तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि अजून जर काही तुमच्या सूचना असतील त्या पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर पुन्हा भेटूया आपण. राधे राधे.